नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी मार्गदर्शक या फ्री एज्युकेशनल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकऱ्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, एकदम फ्री आहे. शेजारी दिलेलं बेल आयकॉनचं बटन देखील दाबा, म्हणजे आमचे जे नवीन व्हिडिओ असणार आहेत त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या व्हिडिओंचा तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, सरकारी परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे भाग आपण बघत आहोत, महत्त्वाचे कन्सेप्ट बघत आहोत. आज देखील असाच एक महत्त्वाचा भाग आपण बघणार आहोत. मराठी विषयातील संधी हा भाग आपण बघणार आहोत. तर संधी या भागाला विशेष महत्त्व आहे सरकारी परीक्षांमध्ये. जर MPSC मध्ये बघितलं तर तिथे देखील प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि तलाठी परीक्षेमध्ये देखील तुम्हाला यावरती प्रश्न बघायला मिळतील. 2 ते 3 प्रश्न हे तलाठी परीक्षेमध्ये संधी या भागावरती येऊ शकतात. म्हणजे जवळपास तुमचे 4 ते 6 मार्क्स हे संधी या भागावरती असतात. तर एक 10 मिनिटं व्यवस्थित लेक्चर बघा, तुमचा संधी हा पॉईंट क्लिअर होऊन जाईल. आपण एक थोडक्यात बघणार आहोत संधी म्हणजे काय आणि संधीचे प्रकार आपण बघणार आहोत आणि संधीचे प्रकार कसे ओळखायचे वगैरे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर सुरू करूयात. तर संधी म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं संधी म्हणजे एखादा जोड शब्द तयार होताना 2 शब्द एकमेकांना जोडले जातात. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर हे 2 शब्द जोडले जाताना जो पहिला शब्द आहे, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, इथं काय म्हणतोय मी, वर्ण म्हणतोय, अक्षर म्हणतोय का नाही, तर शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांना जोडले जातात, एकमेकांमध्ये ते मिसळतात आणि ते मिसळताना त्या 2 वर्णाऐवजी एकच वर्ण तिथे येतो. तर ठीक आहे, तर या सगळ्या प्रोसेसला संधी असं म्हणतात. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. ठीक आहे, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. तर खाली एक उदाहरण दिलेलं आहे, सूर्यास्त. आता सूर्यास्त हा एक शब्द आहे. या शब्दामध्ये 2 वेगवेगळे शब्द आहेत. कोणते, तर पहिला शब्द आहे सूर्य आणि दुसरा शब्द आहे अस्त. हे 2 वेगवेगळे मूळ शब्द आहेत आणि हे जोडून एकमेकांना जोडून सूर्यास्त हा एकच शब्द तयार झालेला आहे. पण हे जोडले जाताना यांच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे. ठीक आहे, सूर्यामध्ये पण बदल झालेला आहे, अस्तमध्ये पण हे जोडले जाताना बदल झालेला आहे आणि सूर्यास्त हा शब्द तयार झालेला आहे. तर याला आपण म्हणतो संधी. आता याच्यानंतर बघू संधी, समास आणि संयुक्त शब्द. यातला एक थोडक्यात फरक बघू. तर संयुक्त शब्द म्हणजे काय, हा एक जोड शब्द असतो. 2 वेगवेगळे शब्द एकमेकांना जोडले जातात, पण त्यांच्या मूळ रूपात काय बदल झालेला आहे का नाही. इथं शुभ लाभ हे एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. तर शुभ आणि लाभ हे 2 वेगवेगळे शब्द आहेत, एकमेकांना डॅशने जोडले गेलेले आहेत, परंतु इथं काय त्यांच्या वर्णामध्ये कोणता बदल झालेला आहे का नाही. तर याला काय म्हणतो आपण, संयुक्त शब्द असं म्हणतो. त्यानंतर खाली सामासिक शब्द, त्याचं उदाहरण दिलेलं आहे आई वडील. तर सामासिक शब्द म्हणजे काय असतं, तर 2 वेगवेगळे शब्द एकमेकांना जोडलेले असतात, आहे तसे जोडलेले असतात, त्यामध्ये कोणताही बदल न करता. आता इथं जर तुम्ही बघितलं तर आई हा एक वेगळा शब्द आहे आणि वडील हा एक वेगळा शब्द आहे आणि हे जोडले गेलेले आहेत, आहे तसे जोडले गेलेले आहेत, यामध्ये वर्णामध्ये कोणताच बदल झालेला नाहीये. तर हा जो असतो तो सामासिक शब्द. आणि संधीमध्ये, संधीचं एक्झाम्पल दिलेलं आहे सूर्योदय. आता सूर्योदयमध्ये 2 वेगवेगळे शब्द आहेत. पहिला जो आहे तो सूर्य आणि दुसरा जो आहे तो उदय. आता हे सूर्य आणि उदय हे शब्द एकमेकांना जोडून सूर्योदय हा शब्द तयार झालेला आहे, पण हे होत असताना या मूळ शब्दामध्ये बदल झालेला आहे आणि सूर्योदय हा शब्द तयार झालेला आहे. तर त्याला आपण म्हणणार आहोत संधी. हा एक थोडक्यात फरक आहे, ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी. डिटेल आपण बघितलेलं नाही याच्याबद्दल. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत संधीचे प्रकार. आता संधीचे 3 प्रकार आहेत महत्त्वाचे जे आहेत ते. तर पहिला जो आहे तो स्वरसंधी, दुसरा जो आहे तो व्यंजन संधी, तिसरा जो आहे तो विसर्ग संधी. तर आता एक थोडक्यात बघायचं आपल्याला, स्वरसंधी म्हणजे काय, तर स्वरसंधी म्हणजे स्वर प्लस स्वर, म्हणजेच की जोडले जाणारे दोन्ही वर्ण हे स्वर असतील तर त्या संधीस आपण स्वरसंधी असे म्हणतो. नीट बघा मी काय म्हणतोय, की जोडले जाणारे दोन्ही वर्ण म्हणलेलं आहे. इथं अक्षर म्हणलंय का नाही, इथं काय म्हणलेलं आहे, वर्ण आणि अक्षर यामध्ये फरक आहे. जर तुम्हाला वर्ण आणि अक्षर यामधला फरक माहीत नसेल तर तुम्ही याआधी एक वर्णमाला म्हणून लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला ते लेक्चर बघा तुम्ही आणि त्या लेक्चरचा तुम्हाला संधीमध्ये निश्चितच फायदा होईल, कारण वर्ण आणि अक्षर हे माहीत असणं गरजेचं आहे संधी ओळखताना. तर इथं काय दिलेलं आहे, की जोडले जाणारे दोन्ही वर्ण हे जर स्वर असतील तर त्या संधीस आपण स्वरसंधी असं म्हणतो. खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपण,
स्वभावानुसार हा एक शब्द आहे जो की तयार झाला आहे. स्वभाव आणि अनुसार ह्या 2 शब्दापासून तो शब्द तयार झालेला आहे. आता इथंच बऱ्याच मुलांचं 50% मुलांचं इथंच कन्फ्युजन होतं. ते म्हणतात की स्वभाव आणि अनुसार हे 2 वेगवेगळे शब्द आहेत, ठीक आहे, परंतु स्वभावामधला जो व आहे तो व्यंजन आहे असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु इथं बघा मित्रांनो की स्वभावामधला जो व आहे तो व काय आहे, तो व व्यंजन नसून तो जो व आहे तो अक्षर आहे एक, आणि ते व अक्षर कशापासून तयार झालेलं आहे तर व या व्यंजन आणि प्लस अ, व प्लस अ पासून ते व हे अक्षर तयार झालेलं आहे. म्हणजे कोणतंही अक्षर तयार होत असताना त्याला शेवट काय असतो, स्वर लागलेला असतो. तर ती फोड तुम्ही नीट लक्षात घ्या. आणि यामध्ये मग आपल्याला बघायला मिळेल की स्वभाव या शब्दाचा जो शेवटचा वर्ण आहे तो काय आहे, अ आहे, आणि अ हे काय आहे, स्वर आहे. तर ठीक आहे, तर पहिल्या स्वभाव या शब्दातील अ आणि अनुसार मधला पहिला वर्ण अ हे एकमेकांना जोडून आ हा वर्ण तिथं तयार झालेला आहे आणि स्वभावानुसार हा एक शब्द तयार झालेला आहे. तर हे जे उदाहरण आहे ते स्वरसंधीचं उदाहरण आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हेच तुमच्या बऱ्याचशा जणांना इथंच गडबड होते, तुमच्या बऱ्याच मुलांची इथंच गडबड होते आणि त्यांच्या हातातले मार्क्स जातात. तर हे एक महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. यानंतरचं दुसरं एक सेम एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे स्वभावानुसार, आणि सेम तसंच बघितलेलं आहे की व ची फोड करण्यात आलेली आहे. व हे अक्षर कशापासून तयार झालेलं आहे, व आणि अ पासून ते अक्षर तयार झालेलं आहे. आणि इथं काय झालेलं आहे, अ प्लस अ आ तयार झालेला आहे आणि स्वभावानुसार हा एक शब्द तयार झालेला आहे, जोड शब्द. खाली बघा काय लिहिलेलं आहे की स्वरसंधीमध्ये जोडले जाणारे दोन्ही स्वर जर सजातीय असतील तर त्यांच्या बदल्यात एकच दीर्घ स्वर येतो, त्याला आपण दीर्घत्व संधी असं म्हणतो. ठीक आहे, तर स्वरसंधीमध्ये जोडले जाणारे दोन्ही स्वर सजातीय असतील. आता सजातीय म्हणजे काय, तर वर्णमालेमध्ये आपण सजातीय स्वर बघितलेले आहेत, विजातीय स्वर बघितलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तो परत बघा, तुम्हाला कळून जाईल सगळं. आणि इथं उजव्या कोपऱ्यामध्ये सजातीय स्वरांच्या जोड्या देखील दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. ठीक आहे, तर जोडल्या जाणाऱ्या वर्णामध्ये जर सजातीय स्वर असतील, दोन्ही स्वर सजातीय असतील तर त्यांच्या बदल्यात काय होतं, एक दीर्घ स्वर येतो त्यांच्या बदल्यात, आणि त्या संधीस आपण दीर्घत्व संधी म्हणतो. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा हा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. यानंतर मित्रांनो बघू व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये काय असतं, तर व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर म्हणजे काय, तर जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन असेल आणि दुसरं व्यंजन किंवा स्वर असेल तर त्या संधीस आपण व्यंजन संधी असं म्हणतो. लक्षात ठेवा की पहिलं व्यंजन असेल आणि दुसरं व्यंजन किंवा स्वर असेल, पहिलं व्यंजन पाहिजे, दुसरं व्यंजन किंवा स्वर काही असो, त्या संधीस आपण व्यंजन संधी असं म्हणणार आहोत. उदाहरण दिलेलं आहे सदाचार. आता सदाचार मध्ये तुम्ही नीट बघितलं तर सद आणि आचार हे 2 वेगवेगळे शब्द आहेत आणि हे एकमेकांना जोडून सदाचार हा एक शब्द तयार झालेला आहे. आता सत मधला जो त आहे तो काय आहे, तो ॲक्च्युली एक व्यंजन आहे. तो स्वर आहे का, नाही, ते एक व्यंजन आहे. ठीक आहे, शेवटचा जो वर्ण आहे त हा काय आहे, व्यंजन आहे. आणि आचार मधला आ हे काय आहे, एक स्वर आहे. आणि म्हणूनच व्यंजन अधिक स्वर काय झालेला आहे, ठीक आहे, व्यंजन अधिक स्वर काय झालेला आहे, या संधीस आपण काय म्हणणार, व्यंजन संधी. ठीक आहे, वरती आपण जसं म्हणलेलं आहे की व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन प्लस व्यंजन काय होतं, तर व्यंजन संधी होते. त्यामुळे ही जी संधी आहे ती व्यंजन संधी आहे. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं संधी या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तुमचे मॅक्सिमम सराव असणं गरजेचं आहे. मित्रांनो मॅक्सिमम एक्झाम्पल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. स्वरसंधीच्या असो, व्यंजन संधीच्या असो, विसर्ग संधीच्या असो, कशाची, सगळ्या संधींची तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं माहीत असणं गरजेचं आहे किंवा जास्तीत जास्त शब्दांच्या फोडी करता आल्या पाहिजेत. आणि हेच महत्त्वाचं आहे संधीमध्ये. आणि हे जर तुम्हाला जमलं तर तुमच्या हातातले मार्क्स जाणार नाहीत. तर ठीक आहे, ही याला म्हणतात व्यंजन संधी. आता यानंतर बघू विसर्ग संधी. तर विसर्ग संधीमध्ये काय आहे, विसर्ग संधीमध्ये जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला विसर्ग असेल आणि दुसरा व्यंजन किंवा स्वर काही असो तर त्या संधीस आपण काय म्हणतो, विसर्ग संधी. आता इथं खाली उदाहरण दिलेलं आहे निरंतर. तर निरंतर मध्ये नी
आणि प्लस अंतर हे 2 शब्द आहेत. यामध्ये पहिला जो नी आहे तर त्याच्यानंतर काय आलेला आहे, विसर्ग आलेला आहे. आणि नंतरचं काही असो, दुसऱ्या शब्दामध्ये व्यंजन असो किंवा स्वर असो, काही असो, तर त्या संधीस आपण काय म्हणणार आहोत, विसर्ग संधी म्हणणार आहोत. अतिशय सोपा भाग आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं आहे. विसर्ग संधी तर अतिशय सोपा भाग आहे. फक्त तुम्हाला यामध्ये शब्दाची फोड करता आली पाहिजे व्यवस्थित आणि त्याच्यासाठी तुमचा सराव असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त शब्द माहीत असणं गरजेचं आहे. परत पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की स्वरसंधीमध्ये स्वर आणि स्वर हे एकमेकांना जोडले असतील तर त्या संधीस आपण स्वरसंधी म्हणतो. दीर्घत्व संधी कशाला म्हणतो, जर स्वरसंधीमधले जोडले जाणारे स्वर जे आहेत ते सजातीय असतील तर त्या संधीस आपण दीर्घत्व संधी असं म्हणतो. त्यानंतर व्यंजन संधीमध्ये काय होतं की जोडले जाणाऱ्या वर्णापैकी जर पहिलं व्यंजन असेल आणि दुसरं व्यंजन किंवा स्वर काही असो तर त्या संधीस आपण काय म्हणतो, व्यंजन संधी असं म्हणतो. आणि तिसरी जी आहे विसर्ग संधी, यामध्ये जोडले जाणाऱ्या वर्णापैकी पहिलं जे आहे ते विसर्ग असेल आणि दुसरं व्यंजन किंवा स्वर काही असो तर त्या संधीस आपण विसर्ग संधी असं म्हणतो. अतिशय सोपा भाग आहे. जास्तीत जास्त सराव तुमचा असला पाहिजे. हातातले मार्क जे आहेत ते तुमचे जायला नाहीत पाहिजे. फक्त तुमचा सराव पाहिजे मित्रांनो इथं. आणि हा जर तुम्हाला हे जर लेक्चर कळलं असेल ना आणि तुमचा प्लस सराव, तर मग तुम्हाला तुमचे जे हातातले मार्क्स आहेत ते जाणार नाहीत मित्रांनो. त्यामुळं हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल ना तर तुम्ही अभ्यास चालू करा आणि अशा प्रकारे अभ्यास करा मित्रांनो. नीट समजून घ्या. बरीचशी मुलं अक्षर आणि स्वर याच्यामध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याचशा मुलांचं, अक्षर, व्यंजन आणि स्वर. तर त्यासाठी तुम्ही वर्णमाला हे एक आपलं लेक्चर आहे ते देखील बघा. त्याचा तुम्हाला नक्कीच संधीमध्ये फायदा होईल. पुढे आणखीन भरपूर याच्यामध्ये देखील फायदा होईल त्याचा. आणि अशा प्रकारे अभ्यास करा मित्रांनो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा. तुमचे काही प्रश्न वगैरे असेल तर कमेंट करा मित्रांनो. आणि धन्यवाद मित्रांनो.